हॅलो सखींनो, कशा आहात? छान ना. आयुर्वेद कॉर्नर या चॅनलमध्ये तुमचं स्वागत. आज आपण बघणार आहोत हर्बल सोप, जो की खूप कमी वेळात आणि खूप कमी सामानामध्ये होतो. खर्च जास्त लागत नाही. आणि आजकाल आपण पाहतो की जे बाहेर जे साबण मिळतात त्यात खूप केमिकल असतात, त्याचे रिॲक्शनही आपल्याला बघायला मिळतात. तर वळूयात आपल्या रेसिपीकडे. काय काय सामान लागतंय ते बघून घेऊयात. सर्वात आधी एका वाटीत दूध, कोरफड जेल, ग्लिसरीन, गुलाबजल, तूप आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल, सोप मोल्ड. आता हे कट करून घ्यायचं आहे. सोप बेस छान छोटे छोटे क्रिस्टलमध्ये कट करून घेतल्यानंतर मेल्ट करायला ठेवायचे. तर आधी एक कढई घेतली, त्यामध्ये थोडं पाणी आणि त्यामध्ये मग पातेलं ठेवणार आहे. हे डबल बॉयलरने जर केलं तर सोप बेस आपला जळत नाही. क्रिस्टल ठेवलेले आहेत, आता ते हळूहळू मेल्ट होतील. तर अशा पद्धतीने ठेवायचे आणि मग आपण बघूयात मिक्सिंगची जी प्रोसेस आहे ती पाहून घेऊयात. सर्वात पहिलं घेतलं आहे गुलाब पाणी 1 चमचा, त्यानंतर घ्यायचं आहे ग्लिसरीन 1 चमचा, त्यानंतर घेतलेला आहे कोरफड 1 चमचा, यानंतर घ्यायचे तूप 1 चमचा. आता तुम्ही म्हणाल तूप कोण टाकतं साबणामध्ये, तर मी एकदा ट्राय केलं होतं आणि तुपाने जो मला इफेक्ट मिळाला होता ना, तो अतिशय छान मिळाला होता. ड्राय स्किनला एकदम सॉफ्ट आणि मॉइश्चराइज ठेवतं. त्यानंतर ॲड करणारे व्हिटॅमिन ई कॅप्सूल. व्हिटॅमिन ई कॅप्सूलच्या 3 टॅबलेट टाकलेल्या आहे मी. हे सर्व टाकून झाल्यावर हे छान मिक्स करायचं आहे आणि जे सोप बेस मेल्ट झालं आहे ना, त्यामध्ये ओतायचं आहे. 5 मिनटं हे छान मिक्स होऊन द्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर सोप मोल्डमध्ये ओतायचं आहे. खूप केअरफुली करा, हळूहळू, कारण की याचा फेस होतो, तर हळू ओतल्याने छान सेट होतील आपले साबण. अराऊंड मी 250 ग्रॅम सोप बेस वापरलेला आहे. त्यामध्ये 4 मोठे साबण आणि 1 छोटा साबण असं झालेलं आहे. हे सगळं ओतून घेतल्यानंतर 1 तास ह्याला रेस्ट करून द्यायचं आहे. गुलाब पाकळ्या मी फक्त डेकोरेशनसाठी टाकल्या होत्या. तर बघू शकता आपला फायनल लुक, किती छान साबण तयार करून झाले. आता बहुतेक वेळा साबण घट्ट होत नाहीत, तर तांदळाचं पीठ मिक्स करायचं आहे.